नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे दुष्यंतने काही इंग्लिशमध्ये स्टिकर्स बनवलेले असतात आणि ते स्टिकर एक छान आपल्या बोर्डवरती चिटकवलेले असतात. आता ते सगळे स्टिकर इथे कृष्णाला दुष्यंत वाचायला सांगतो. कृष्णा आपली जुळवाजुळव करून खूप छान प्रकारे इंग्लिशमधले ते शब्द वाचण्याचा प्रयत्न करते आणि ते तिला जमतंही. तेच मग आता इथे टॉन्ट मारून दुष्यंत सांगू लागतो की इतके छान तुम्ही अभ्यास करताय त्याच्याकडे फोकस करा. आपण सरपंच आहात तेव्हा आपण शिकलेले हवे की नाही. कोणी आपल्याला परत काही म्हणायला नको. त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. कशाला बाळजाबाई करत स्वतःचा वेळ वाया घालत असतात. हे सगळं ऐकल्यानंतर इथे कृष्णा त्यांना म्हणू लागते की तुम्हाला फक्त माझी बाळजाबाई ही नावाची क्लिपच तुम्हाला ऐकायला येते. तुमच्या म्हणण्यानुसार माझ्या डोळ्यावरती बाळजाबाई चांगली ह्या गोष्टीचा चष्मा लागला त्याच्यामुळे मला सगळीकडे तेच दिसते. पण तसं नाही हो. तुम्ही पाहिलं नाही का आजही अनुसया ससूबाई कशा प्रयत्न करत होता की त्या लोकांकडनं कबूल करून घ्यायचं की बाळजाबाईने आमच्यावर हल्ला केला आहे. ते लोक काही पण बोलले की त्या लगेच पाठीशी घालायच्या, हो की नाही. हे माझ्या लक्षात आलं, तुमच्याही आलं असेलच, पण तुम्ही ते मान्य करणार नाही. मी तुम्हाला फक्त बाळजाबाईंबद्दल चांगला विचार करा, त्यांच्या बाबतीत वाईट विचार करू नका असंच तर सांगत आहे ना. इकडे आपल्याला पाहायला मिळेल आपल्या दिवाना आशिक हा आपल्या पूजाला भेटायला गेला आहे आणि तिथे जाऊन तो त्याची भडायकी मारतो की आज मी काय तीर मारलं आहे आमच्या घरी, आता तर मस्त राडा चालू असेल. मग त्याची अपडेट घ्यायला तो त्याच्या आईला फोन करतो आणि म्हणतो की कसं झाला आपला घरी शो. तर त्याची सांगू लागते कसला झाला आहे शो. त्या बाळजाबाईची बाजू घेत इथे कृष्णाने सगळी बाजीच पलटून लावली. सतत त्या बाळजाबाईचीच बाजू घेऊन तिने त्या लोकांवरती विश्वास ठेवला नाही आणि बाळजाबाईच्या बाजूने निकाल लावून मोकळी झालेली आहे. आपला प्लॅन उलट वाया गेला. वरतून तुझे वडील पण माझ्यावर खूप चिडलेले होते. तू काही शेतकरी लोकांची पगारही केलेले नव्हते, कामगारांचे. आता ते त्याचाही मला जाब विचारत आहे. तू आत्ताच्या आत्ता घरी ये, मला तुझ्याशी अर्जंट बोलायचं आहे. असं म्हणून ती त्याच्याशी बोलत असताना पूजा काय झालं विचारू लागते. तर इथे पूजाचा आवाज इथे अनुसयाने ऐकलेला असतो. म्हणजे माझ्या मुलाला अजूनही ती बाई नादी लावते, त्याला आता घरी येऊच दे, त्याच्याकडे पाहतेच मी. ती पूजा चांगली नाही आहे एवढं सांगूनही तो तिच्यातच पुन्हा पुन्हा कसं काय अडकतोय आणि ते आता आपल्यासाठी योग्य नाही. त्या पूजापासून दूर राहिलेलंच बरं माझ्या मुलाने. आता इथे पूजा विचारू लागते काय झालं. तर तो सांगू लागतो समीर की घरी उलटच झालं सगळं. आपण काय प्लॅन केला होता आणि त्याच्या उलटच सगळं होऊन गेलेलं आहे. सगळी बाजू पुन्हा एकदा कृष्णाने आपल्या बाळजाबाईच्याच बाजूने लावलेली. ही गोष्ट कळताच त्याचा राग अनावर होऊ लागतो. आत्ताच्या आत्ता घरी जातो, घरी जाऊन बघतो काय चाललं आहे आणि काय नाही, मग मी तुला नंतर कळवतो असं म्हणून तो निघून जातो. आता इथे कृष्णा समजवण्याचा प्रयत्न करत असते दुष्यंतला की तुम्ही बाजू समजून घ्या. पण इथे दुष्यंत इतका चिडतो तर तिथून तो रागारागाने निघून जातो. आता इथे कृष्णा ठरवते काही विषय आपल्या सासऱ्यांशीच बोलावे, त्यांनाच काहीतरी मार्ग सांगता येईल आपल्याला असा विचार करून ती त्यांच्याकडे जाते. मग ती बाळजाबाईची बाजू त्यांच्यासमोर मांडते आणि म्हणते माझं काही चुकलं का. तर इथे ते सांगू लागतात की मी बाळजाबाईला खूप वर्षांपासून ओळखतो, ती म्हणजे कधी सुधारणारच नाही आणि दोन धारी तलवार असते तशी दोन्ही बाजूंनी धारच आहे, आपलाच गळा कापला जाणार आहे. त्यामुळे तिची बाजू घेणं मला योग्य वाटत नाही. राहिला प्रश्न अनुसयाचा, तर ती चिडचिड करते, त्रागा करते, तर ती एक सवत म्हणून तिचा हक्कच आहे आणि तिचा हक्क सगळा आपल्या बाळजाबाईने मारला आहे. तर त्याच्यामुळे ती संताप करणं किंवा बाळजाबाईच्या विरोधात बोलणं हे तिचं हक्काचं स्थान झालं की नाही. आता इकडे समीर घरी आलेला असतो आणि त्याला त्याची आई जाब विचारू लागते की तू त्या मुलीला आजही भेटतोस का. तुला सांगितलं ना ती मुलगी चांगली नाही आहे. तर तो म्हणतो नाही आई, मी कुठे भेटलो आहे तिला. खरंच सांगतो नाही. पण इथे अनुसया म्हणते मी त्या मुलीचा आवाज ठसठशीत तुझ्या मोबाईलवरती बोलत असताना ऐकलं आहे. तू त्या मुलीच्या घरी गेलेला होता. जर ही गोष्ट तुझ्या बाबांना कळली तर काही खैर नाही तुझी, तुला माहिती आहे ना. तर आता तो म्हणतो जाऊ दे नाही, मला काय विचारायचं ते पहिले सांग, सकाळी काय काय घडलं. मग इथे अनुसया सकाळची सगळी घटनाक्रम सांगू लागते आणि कृष्णाने बाळजाबाईला कसं पाठीशी घालण्याचा प्रयत्न केले तेही सगळं सविस्तर सांगते. तितक्यात ना कॉल येतो. त्या कॉलवरती डार्लिंग असलेलं असतं आणि त्याच्यावरती हार्ट शेपही असतात. तर इथे अनुसया समीरचा हात पकडते आणि त्याच मुलीचा फोन आहे का म्हणून विचारू लागते. आता इथे कृष्णाला
ह्या दोन्ही गोष्टी बाळजाबाई अनुसयाबाई राहू द्या बाजूला, तर विषय आता काढते समीरचा. समीर अजूनही सुधारलेला नाही. तुम्हाला सांगितलं होतं ना, तो त्या पूजेच्या मागं लागला आहे, तुम्ही त्याला समजवा. तुम्ही समजवलं देखील, पण तो अजूनही त्याच मार्गावरती आहे. तो पूजाच्या नादी लागला आहे आणि पूजा कळत नकळतपणे त्याच्यामार्फत आपल्या घरावर संकट पाठवते असं मला सारखं वाटते. असं सगळं ऐकल्यानंतर आता इथे चांगलंच रक्त खवळलं आहे आपल्या आढळराव पाटलांचं. आणि आजपर्यंत एक बाप म्हणून त्यांचं असं रूप कधी पाहिलेलं नव्हतं, असं आता इथे पाहायला मिळणार आहे. आता समीरचा हात पकडून अनुसया जाब विचारत असते, हा फोन एंजेलचा म्हणजे तुझ्या त्या पूजाचाच आहे का? तर तो म्हणतो, हो मी नंतर सांगतो तुला काय आहे ते सगळं. पण ती म्हणते, नंतर बिंतर काही नाही, आत्ताच सांग, त्या मुलीच्या नादी तू अजूनही लागलेला आहे का? तिला विसरला नाहीस तू? तर इथे तितक्यात आढळराव येतात आणि काय चाललं आहे मायलेकांच्या गप्पा म्हणून विचारू लागतात. आम्हालाही कळू द्या तुमच्या मनात काय चाललं आहे. तर इथे समीर काही सांगायला तयार नसतो. अनुसयाला मग आता विचारू लागतात की काय झालं आहे. मग इथे आढळराव इतके चिडतात नाही आणि म्हणू लागतात की मला तुझे सगळे लफडे कळले, त्या पूजाच्या आजही तू नादी लागला आहे, तिच्यापासून दूर राहायचं सांगितलं होतं ना. असं म्हणत डाव्या हाताने अशी सनसनी त्याच्या कानपटीत उलटेही लावलेली असते इथे आढळरावांनी. आणि समीरला मग सांगू लागतात त्या मुलीला विसरायचं, त्या मुलीच्या नादी लागायचं नाही. अजून तुमचं बाप जिवंत आहे, तुमच्या बापाने ठरवलं तसंच होणार. तुम्ही तुमचं डोकं चालवायचं नाही, इथे राहायचं असेल तर शिस्तीत राहायचं, नाही तर तुमची गाठ माझ्याशी आहे. अशी एकदम कडक धमकी आता आढळराव पाटलांनी दिली आहे समीरला. समीर मात्र आता म्हणतो, हे म्हातारडं ना माझ्या डोक्यात जायला लागले आई, आणि याला मी आता सोडणार नाही. यांनी माझ्याशी पंगा घातला आहे, मला मारले. तर इथे अनुसया म्हणते, तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे, पण आत्ता ह्या म्हाताऱ्याशी प्रॉपर्टी आपल्या नावावरती नाही, अगोदर ती आपल्याला आपल्या नावावर करावी लागेल, मग याचं काटा काढू आपण. याला काही आपण जिवंत ठेवायचं नाही. आपले एवढे 25 वर्ष एकांतात कसे गेले, गरिबीत कसे गेले आपल्यालाच ठाऊक. इथे समीर आणि अनुसया आता त्याला मारण्याचा प्लॅन करणार आहे. आता पुढे आपल्याला पाहायला मिळणार. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एकदम फ्रेश मूडमध्ये दुष्यंत एक पाटी बनवतो, त्याच्यावरती 3 नियम लिहिलेले असतात त्यांनी. आणि कृष्ण आल्या होत्या, तिला तो नियम वाचायला सांगतो. पहिला नियम, इथे आपल्या रूममध्ये बाळजाबाईची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला यायचं नाही, आणि ती कितीही चुकीची असली तर ती चुकीची नाही हे सांगायला मला यायचं नाही. आणि आपल्या खोलीत आपण दोघं असताना तिचं नावच घ्यायचं नाही. कसे वाटले माझे नियम? आता इथे कृष्णा इतकी चिडते आणि त्याला म्हणू लागते की बंद करा तुमचा हा जो काही खेळ. आणि काय हो सतत तुम्ही मला चिडवत असतात, तुमची आई आहे ती, तिच्याबद्दल तुम्ही चांगला विचार करावा, तिची चांगली बाजू तुम्ही पाहावी म्हणून मी प्रयत्न करत असते ना, आणि मला तुम्ही असं करताय होय. असं म्हणत ती सगळी पाठीवरचे नियम पुसून काढते, खोडून टाकते आणि म्हणते, जागे व्हा, तुम्हाला समजत नाही तुम्ही काय वागतायत. बाळजाबाईची बाजू समजून घ्यायला हवी तुम्ही पण. आता इथे आपल्याला पाहायला मिळणार, पूजा सकाळी सकाळी आनंदाने झुंबा करताना दिसते आणि सावित्री येते, तिच्या कानातलं हेडफोन काढते आणि तिला म्हणते की काय झुंबा जांबा करते गं, तुझं आता मला टेन्शन यायला लागलं आहे. तू लवकरात लवकर त्या समीरला लग्न करायला सांग तुझ्याशी, नाहीतर आता हा तिसरा नवरदेव असेल जो तुझ्या हातून निसटलेला असेल. मला तरी वाटते तो मुलगा फक्त तुला खेळवतोय. अजूनपर्यंत त्यांनी घरच्यांना सांगितलेलं देखील नाही वाटतं की तुझ्याशी त्याला लग्न करायचे. आता ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लाव, लवकरात लवकर त्या समीरला तुझ्या जाळ्यात ओढ आणि तू त्याच्याशी लग्न कर, नाही तर पुन्हा एकदा हा तिसरा नवरदेव त्या घराण्यातला तुझ्या हातून निसटेल. पूजा म्हणते, आई काहीही काय बोलतेस? तर इथे सावित्री म्हणते, मी काही नाही बोलते, मला जे दिसते तेच मी तुला सांगते. आता तू सावध हो आणि त्या समीरला लवकर जाळ्यात ओढ. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल, सकाळी अनुसया जाब विचारायला आलेली असते किचनमध्ये कृष्णाला की तू आढळराव पाटलांचे कान भरलेस वाटतं. तर इथे कृष्णा म्हणते, म्हणजे काय? तर अनुसया म्हणते, तुझ्या बहिणीचं आणि आमच्या समीरचं काही चाललं आहे तुला माहिती आहे का? तर ती म्हणते, हो माहिती आहे, ते अजूनही त्याच मार्गावर आहे. त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी माझ्या सासऱ्यांना त्यांचं नाव सांगितलं आहे. चुकीचं काही केलं आहे का मी? मला नाही वाटत मी काही चुकले वगैरे. तर इथे अनुसया म्हणते, तू कुठे चुकतेस गं, आता तर चुका आम्ही करायला लागलो आहे, असं म्हणून ती निघून जाते. इथे जयवंतराव हे समीरच्या खोलीत आलेले असतात आणि तिथे येऊन त्यांना ते चांगलेच आडवे गेलेले असतात. आता जयवंत हा कान भरण्याचा प्रयत्न करतोय समीरची. बघ
तुझे ह्या घरात तर काही चालत नाही. गावभर तू मोठा मुलगा या घराण्याचा म्हणून मिरवतो, पण गावातले लोकही तुला काही पुसती नाही रे. या घरात फक्त चालती वट आपल्या कृष्णाची, गावामध्ये पण चालती वट कृष्णाचीच. तर इथे जयवंतवरती इतका खवळतो समीर आणि म्हणतो की तुझे हाडं काढं मोडून ठेवील. तुला काय वाटतं मी असं लेचा पेचा का? आणि हे जे काही तुम्हाला बोलतोय ना ते तोंड सांभाळून बोल, नाही तर इथल्या इथे तुला आडवा करल, असं म्हणत जयवंतला तो धमकवू लागतो. जयवंत मात्र चांगलंच आग लावायचं काम करतोय आणि चांगलंच रक्त खवळून टाकले समीरचं की तुझं या घरात काही चालत नाही असं म्हणून. समीर रागारागाने खोलीतनं बाहेर येतो आणि समोरूनच कृष्णा येत असते. तिच्या हातात गरम चहा असतो. तर इथे कृष्णा त्याला म्हणते की हळू जरा, आपली दोघांची धडक झाली असती, अंगावरती गरम तुझ्या चहा सांडला असता. तर समीर इथे उद्धटपणे कृष्णाला म्हणू लागतो, सांडला असता तर सांडला असता, आपल्याला सवय आहे चटक्यांची. आणि राहिला विषय सावधपणे वागण्याची, तर सावधपणे मी नाही तर तुम्ही वागायला हवं. म्हणजे काय म्हणून आता कृष्णा त्याला विचारू लागते. तो मात्र उर्मटपणे तिच्याशी उलटपालट बोलू लागतो. ह्या गोष्टीने कृष्णाच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की समीरला जरा शिंग फुटायला लागली आहे आणि त्याचं वागणं जरा खटकत आहे. तिला यांच्यावरती नजर ठेवायला हवी असा विचार कृष्णा करतच असते. आता पुढील भागात प्रोमो जो आला आहे तो एकदमच भयंकर आहे. आपल्याला पाहायला मिळणार अनुसयाबाई एकदम जालिम असा कट्टर चाकू घेऊन गेली आहे आढळरावांच्या खोलीमध्ये, जिथे आढळराव पांघरून घेऊन झोपलेले असतात. आता अनुसया मोठा चाकू घेते. तो चाकू आता त्या पांघरुणामध्ये खपाखप खोपू लागते आणि त्यातनं रक्ताच्या धार बाहेर येतात, तिच्या तोंडावर सांडतात. आणि पाठीमागून आढळराव पाटील अनुसयाला हाक मारतात. तेव्हा ती मागे वळून पाहते. तर मग ती बघते की आढळराव इथे आहे. तर मग ह्या पांघरुणात कोण? मग ती खोलून पाहते तर उशा ठेवलेल्या असतात. आता हा सगळा प्रकार कधी घडला, कसा घडला, काय घडला आणि बाळजाबाई आणि कृष्णाच्या ह्या हुशारीमुळे हे सगळं प्रकरण सगळ्यांसमोर आले. अनुसयाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे. आता अनुसयाचं काही ताग लागणार नाही आढळरावांच्या घरामध्ये. पुन्हा एकदा बाळजाबाई आणि कृष्णाचंच राज्य चालणार ह्या पाटीलवाड्यात, रांगडे पाटीलांच्या वाड्यात. चला तर मग पुढे जे काय होईल, जे काही ट्विस्ट येतील ते पाहायला सगळेजण तयार व्हा. आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.